लाल किल्ल्याजवळील तो भयंकर स्फोट. काय घडलं? सुमारे 6:55 लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका प्रचंड होता की जवळच्या वाहनांना आग लागली, काचा फुटल्या आणि परिसरात गोंधळ निर्माण झाला. तातडीने अग्निशमन दल, पोलीस पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरू झाले. रुग्णांमध्ये प्राथमिक मदत देण्याचे काम सुरू झाले. दुर्दैवाने या घटनेमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 24 जण जखमी झालेले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून एक चौकशी सुरू आहे. स्फोट दहशतवादी हल्ला आहे की वाहनांच्या इंधनामुळे झालेला अपघात याबद्दल तपास अनेक अंगांनी सुरू आहे. स्फोटात वापरलेल्या साहित्याचा आणि कारची ओळख पटवण्याचा काम अधिकारी करत आहेत. या दुर्घटनेनंतर दिल्लीसह देशभरात हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. विशेषतः मोठी शहरे म्हणजेच मुंबई, पुणे इत्यादींमध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. सार्वजनिक ठिकाणांवर चौकशी आणि तपासणी जोरदार सुरू आहे. घटना गंभीर आहे, तपास सुरू आहे आणि सत्य काय आहे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सार्वजनिक ठिकाणी सावधगिरी आणि शांतता राखा आणि अफवा अजिबात पसरू नका.